तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्लॉगिंग चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण निघालोय ठोसेघर आणि चाळकेवाडीला. तर चला बघूया आपण कसं काय साताऱ्यात वातावरण आहे ते. तर साताऱ्यात जरा रोडची कामं चाललेली, त्यामुळं आम्हाला गाडी अशी काढावी लागली, ते तुम्ही बघाच. तर हा आपला रायडर बघा कसा हेल्मेट आणि जॅकेट घालून चाललाय. प्लॅटिना. तर भावांनो, लेट्स गो. तर नमस्कार भावांनो. तर आज आपण डायरेक्ट मला एक वर्षाने भेटतोय. कारण की तर आज आपण निघालोय ठोसेघरला. तर चला मला फिरवतो ठोसेघर. तर भावांनो, जरा आपल्या प्लॅन मध्ये चेंज झाला होता. तर आपण डायरेक्ट निघालोय आता चाळकेवाडीला. तर लेट्स गो. काय बोलतोय सुद्धा बोलचल. आता आपण चाललेलो आहे ठोसेघर धबधबा फिरण्यासाठी, हिडन स्पॉट बघण्यासाठी. हा आता आपण जाऊया, बघूया कसे काय स्पॉट आहेत ते तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दिसतीलच. बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. शिकला आता ठोसेघरला जायचं आपल्याला. तर आपण जरा शेंद्रा मार्गे आलेलो. हा सातारा ठोसेघरला आणि हा तो चौक. जरा इथून आपण घ्यायचंय पाण्याची बॉटल. एक पाणी बॉटल. तर भावांना एवढी सगळेजण आम्ही निघालेलो. तर लेट्स तर भावांना अजून काय पावसाचं वातावरण तर दिसत नव्हतं, पण आम्हाला जायला तर मजा खूप येत होती. तर बघा एकामागे एक कशा आमच्या गाड्या येत आहेत. तर भावांनो, पावसाळ्यात सातारमध्ये नक्कीच फिरायला या आणि मज्जा करा. किती मस्त वाटतंय बघा तुम्हीच. तो अब बारिश का मौसम निकलने लगा है गाइस, इधर से. तर भावांनो, इथून पुढे जरा पाऊस पडल्यासारखं वाटतच होतं. तर चला जाऊन आपण आता मॉल रोड.
तर भावांना फक्त इथलं वातावरण बघा, इथली नेचर बघा किती मस्त वाटतंय, हा रोड बघायला किती मस्त वाटतोय बघा. तर तुम्ही एकदा नक्कीच या आणि या वातावरणाची मजा घ्या. तर भावांनो, तुम्हाला जर खरंच जर पावसाळ्यात कुठं फिरायची जायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच सातारामध्ये या, कारण की सातारसारखं फिरायला तुम्हाला दुसरं कुठंच भेटणार नाही आणि एन्जॉय पण कुठं करता येणार नाही. तर बघा, आत्ता हा छोटासा वॉटरफॉल दिसला आहे आपल्याला. पुढं जाऊन आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठा वॉटरफॉल बघायचा आहे. तर ही पहिली पवनचक्की आपल्याला दिसलेली आहे, तर आपण तिथं जाऊन बघूया, जरा फोटो बिटो काढूया. भावांनो, इथं आल्यापासून गार लागायला लागले बघा. आता आम्ही पहिले स्टेप बोलूया. तर चला आता एन्जॉयमेंट चालू करू आपण. इथलं वातावरण बघू शकता किती मस्त आहे. कसं आहे? तर आता आपण पळत आहे. भावांनो, इथं आल्यावर बघा तुम्ही की ज्याला म्हणतात ना रोड टू हेवन, तसं वाटत होतं इथं आलं की. चारही साईडला डोंगर आणि मध्ये रस्ता, मस्तपैकी वातावरण, अजून काय पाहिजे. तर भावांनो, इथं बघा आपल्या एका मित्राला काय सापडलेलं. तर म्हणलं चला जाऊन तिथं बघावं, काय खेळत बसलेले त्याच्यावर. तर जाऊन बघतोय मी, बघा कसं काय खेळत आहेत. बघतोय तर खेकडा आहे, ती पण छोटा. सुंदर खेकडा, देखो कितना खूबसूरत खेकडा है. तुम्हारा भाई मी काटली. सीधा करो, एक हाथ से सीधा. अरे तुम सीधा करना है. तर भावांनो, आता पक्क वाटत होतं बघा कुठल्या तरी जन्नत मध्ये आलोय. रोड टू हेवन ह्यालाच म्हणतात भावांनो सातारामध्ये.
तर तुम्ही बघू शकता चारही साईडला धुके आहेत, मस्त वातावरण, पाऊस पण जरा जरा पडत होता, थंडगार वातावरण झालं होतं सगळं. चारो तरफ कोहरा ही कोहरा भावांनो, अशी सिच्युएशन होती सगळीकडे, पण मस्त वाटत होतं. तर भावांनो इथे येऊन म्हणलं जरा जुन्या आठवणी ताज्या कराव्यात, तर आपण इथं पकडापकडी खेळायला लागलो. भावांनो खरं सांगायचं म्हणलं तर जुन्या आठवणी पण जपल्या पाहिजेत. असाच एखादा वेळ काढून मित्रांसोबत असं फिरलं पण पाहिजे आणि एन्जॉय पण केला पाहिजे. तर भावांनो एवढंच सांगतो, कमवा, खेळा आणि एन्जॉय करा आणि हसत खेळत राहा. तर चाळकेवाडीतून आम्ही निघालो ठोसेघरला. तर चला आपण आता बघूया ठोसेघरला कसं काय वातावरण आहे ते. तर तुम्ही चारही साईडला बघतच असेल मित्रांनो, किती मस्त वातावरण आहे ते. सगळीकडे धुकंच आहे आणि खरं म्हणजे पावसाळ्यात फिरणं म्हणजे टू व्हीलरवरच भारी, व्हीलरवरच खरी मज्जा आहे फिरायला मित्रांनो. तर नंतर मित्रांनो आम्ही आलो ठोसेघरला. तर तुम्ही बघू शकता असं काही असतं ठोसेघरला, तुम्हाला दाखवतो. धबधबा तर बघा तुम्ही किती मोठा आहे आणि किती भारी आहे ते. नुसता पाऊस आणि एवढा मोठा धबधबा आहे ना हा, तर तुम्ही बघाच, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा तुम्ही कसा व्ह्यू दिसतो ते वरून, फक्त बघा. तर भावांनो आजच्याला एवढंच, भेटू आपण परत अशाच नवीन व्लॉगमध्ये.